तर आपण नक्कीच आज एक छोटीशी चिमुकली एक नर्मदा परिक्रमा करते 6 वर्षाच्या पेक्षा कमी आहे आणि नक्कीच हिला बघून असं वाटतंय की आपल्या धर्माचे दिवस सुद्धा चांगले येणार आहेत। तर आपण तिच्यासोबत थोडी चर्चा करू। बेटा आपका नाम बताओ। प्रियांशी। तो कितने कौन से कक्षा में पढ़ती है? फोर्थ। फोर्थ में। जोर बोल। अ- और ये आपके दादा और नाना नानी। नाना नानी। नाना नानी है। नाना नानी। तो इन्होंने सिखाया आपको कुछ क्या तू अपने आप से आई है? मैया जी ने बुलाया। अरे वाह! देखो एक छोटंसं रूप आहे, पण म्हणते की मैयाजीनं बोलावलं आणि खरंच ती मैया समोर दिसते। तर ती असंच आपल्यावर तिचं प्रेम आहे, आपले लोकं जागृत होत आहेत आणि असंच आपलं हे वाढलं पाहिजे या छोट्या चिमुकलीची। बेटा आज कितना दिन है आपका? फिफ्थ डे है। फिफ्थ डे। अरे देखो म्हणजे 5व्या दिवसात ती इथपर्यंत आली आहे आणि इंग्लिश मीडियम में है वो। हाँ, इंग्लिश मीडियम। हाँ ठीक है, वो समझ आता है वो। हाँ। लेकिन 5व्या दिवसात मैया इथपर्यंत आली की जय। नर्मदे सेवा आश्रम आहे, कठोरा गाव आहे हे। इथं सुद्धा चांगली सेवा होते परिक्रमावासी यांना इथं राहण्याची आणि एकदम चांगला मोठा आश्रम आहे आणि पुढे बघतोय तर आपण एकदम मैया फ्रंटवरती समोर मैया दिसते। तर इथं सुद्धा आपल्याला राहण्याची चांगली सुविधा आहे। आज दिनांक 8/11/2025 आमच्या परिक्रमेतील चौथा दिवस। मांडव ऋषी ची मांडव गुफा आहे, मांडव ऋषींची गुफा आहे। इथे आम्ही आत्ताच मैयाचं स्नान केलंय आणि वरती चालतोय। मागं बघताय तर विशाल अशी मैया। ही महर्षी मांडव्य ऋषींची पावन क्षेत्र आहे। इथे महर्षी मांडव्य ऋषी यांची गुफा आहे, गाव आहे बडगाव आणि आजचा आमचा चौथा दिवस दिनांक 8/11/2025 सकाळीच मैयाहून स्नान केलंय आणि वर येतोय। सुंदर असं दृश्य आहे आश्रमाचं। खूप असं झाडी आणि तटमार्ग आहे। मांडव ऋषींची गुफा। हे मांडव ऋषींची गुफा आहे। इथे ते तपश्चर्या करायचे। नर्मदे हर आपण बघताय मांडव ऋषीचं इथं आश्रम आहे। मांडवगड इथं हे साधू आहे। नर्मदे हर मागे जे बघतोय आपण तर लगेच खाली मैया दिसते आणि खूप असं तपोभूमी आहे ही। इथं मांडव ऋषीजींनी तप केलं होतं। तर खूप सुंदर असं स्थान आहे। परिक्रमावासी जेव्हा इथे येताल तर एक मुक्काम इथे देऊ शकता। खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतंय, खूप ऊर्जा मिळते इथून चालताना। खूप सुंदर अशी तपोभूमी। नर्मदे हर आपण बघतायत समोर इथं आम्ही शाली वाहनात राजाच्या तटावरती आहोत। मैया वाहते। परिक्रमावासी स्नान करून आरती करतायत। तर शाली वाहन राजे जे होते ते मूळचे आपले पैठणचे होते, ज्यांनी शके इसवी सनचा जो शोध लावला ते हे शालिवाहन राजांचं माग आश्रम आहे त्यांचा। आपण बघतायत हे जे शालिवाहन राजे होते त्यांनी हे मंदिर स्थापन केलं होतं। हे महेश्वरला दक्षिण तटावरती आहे मध्ये हर। तर आपण बघू शकता आम्ही सहस्त्रधारा इथे आलो आहोत। तर इथे येण्याचा जो मार्ग आहे तर तो आहे अकबरपुरा फाटा। तिथून मैयाच्या तटावर यावं लागतं, उजव्या हाताला यावं लागतं। थोडासा रस्ता कठीण आहे पण आज आम्ही आहोत सहस्त्रधारा इथे पोहोचलो आहोत। इथे येण्यासाठी रस्ता केलेला आहे। रस्ता असा हा एक ओसाड आहे, इथं येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाहीये पण विचारित यावं लागतं। तर आपण बघतायत आम्ही बघितलं तर मागं एक जवळ 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये असे पूर्ण मैया धारा येत आहेत। तिथं या खूप मोठ्या आहे पण अशा जर बघितल्या आपण तर इथं चौकोर खूप अशा सहस्त्रधारा इथं मैयाच्या आहे आणि याचं
सहस्रधारा म्हणूनच याची ओळख आहे. तर याची आख्यायिका अशी आहे पुराणामध्ये की ज्यावेळेस भगवान सहस्रबाहू इथं जलक्रीडा करत होते त्यावेळेस रावण इथं मागे महेश्वरच्या जंगलामध्ये पूजा करायला आले होते आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांची वाळूची पूजा मांडली होती तर त्या पूजा ज्यावेळेस इथं क्रीडा करताना सहस्रबाहूंनी मैयाला अडवलं आणि ते ज्यावेळेस ते पाणी तुंबलं आणि तिथं रावणाचं जे शिवलिंग होतं वाळूचं ते शिवलिंग वाहून म्हणजे मोडून गेलं. तर त्यावेळेस रावणाचं आणि सहस्रबाहूंचं इथं युद्ध झालं होतं. तर आपण ज्यावेळेस उत्तर तटावरती जाऊ तर त्यावेळेस सहस्रबाहूचं जे मंदिर आहे तिथं अखंड ज्योत त्यांनी रावणाला बंदी बनवून त्याच्या डोक्यावर ठेवली होत्या. आपण ते सुद्धा तिथे बघू. पण आज आपण बघतायत एका मैयाच्या सहस्रधारा अशा खूप असं सुंदर इथून असं निघत. तर हे सगळं आवाज मैया तिचा जप करताना असा आपल्याला भासतोय. तर इथे येताना परिक्रमावासींनी इकडे सुद्धा येण्याचं हे मैयाचं हे दृश्य बघण्यासाठी जर यायचं असेल तर छोटा रस्ता आहे. विचारपूस करून तुम्हाला इकडे यावं लागतं. आपण बघताय तर हे सगळं अशी विशाल अशी मैया आणि इथं छोट्याशा सहस्रधारामधून वाहते तिकडून सुद्धा वाहते. तरी तुम्ही येसाल तर त्यावेळेस इथं असं मैयाला डोळ्यात सारखं कैद करून घ्यावं असं वाटतंय. तर असं तुम्ही बघा. सुंदर असं दृश्य डोळ्याचे पारणे फिटतील असे दृश्य आहे. नर्मदे हा आपण बघू शकता किती सुंदर असा धबधबा नर्मदे हा.